भरपूर वेळ या सामन्यामध्ये खर्च झालाय, 1.5 तास तब्बल खर्च झालेले आहेत अशी माहिती सुमित जाधव या आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत। गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती, 6 चेंडू आणि 17 धावांची गरज गोलंदाजी करण्याकरता। गोलंदाज आणला गेला, यावेळेस मात्र दर्जेदार गोलंदाजी, फसवा चेंडू डावखुऱ्या हातानं ज्या गोलंदाजाला बाद करायचं होतं त्याच गोलंदाजाला इथून मात्र बाद केलंय, फलंदाजाला बाद केलंय। गुड पीस ऑफ बॉलिंग, दर्जेदार गोलंदाजी। गोलंदाज मनोज याला आपण पाहतोय आणि अगदीच दक्ष पद्धतीने डावखुऱ्या हाताची त्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। ऍक्शन रिप्ले मध्ये जर आपण पाहिलं तर अगदीच आगळी वेगळी आर्म ऍक्शन आहे आणि चतुराई भरी गोलंदाजी पाहायला मिळते। नवीन फलंदाज विनायक भोसले फलंदाजी करता आलाय। कोण विसरेल विनायक याला ऑक्शन मध्ये तब्बलला करता बोली खूप उशिराने लावली गेली होती, पण आता मात्र भूमिका महत्वाची बजावावी लागेल। यावेळेस मात्र फटका चांगला खेळला गेला, निघून चालला चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, अखेर शेवटपर्यंत चेंडूला रोखलंय क्षेत्ररक्षक आहे श्रावण ठाकरे आणि चेंडूची फेकी केलेली आहे आपण पाहतोय मनोज जाधव यांनी आणि तब्बल 2 धावांपासून इथून मात्र वंचित ठेवलंय केबीजी स्पोर्ट खानिवली या संघाला। धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती 49 धावा, 4 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि धावसंख्या 15 धावांची अजूनही गरज आहे। वॉड मॅच, वॉड क्रिकेट। यावेळेस मात्र स्लॉक करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, डॉट बॉल, दबाव आणि स्पष्ट दबाव जाणू लागलाय केबीजी स्पोर्ट खानिवली संघाच्या फलंदाजांवरती। गोलंदाज तयार, यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर अचूक नेम हेरला जाईल की नाही, पण मात्र नाही। विनायक भोसले धावचीच्या स्वरूपामध्ये बाद, विकेटचं पतन आपण पाहतोय। आल्या पावली 2 चेंडू खेळल्यानंतर माघारी परतावं लागतंय आणि आता मात्र आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली होती 50 या अंकावरती आणि आता मात्र समीकरण काय आहे तर 3 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल। 2 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण आहे। थोडस अपडेट उशिराने होत आहे कारण की वीज पुरवठा आहे तो खूप लांबून आला आपल्यापर्यंत, त्यामुळेच अपडेशन थोडस लेट होत आहे। 2 चेंडू 14 धावांची गरज, 50 धावा फलकावरती आहे। नवीन फलंदाज संतोष मैदानाच्या आतमध्ये। या चेंडूवरती जर मोठा फटका आला किंवा काय चमत्कार घडला तर मात्र नमस्कार पाहायला मिळेल का हे पाहावं लागेल। यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली, विकेटचं पतन, फलंदाज बाद। आता मात्र 1 चेंडू आणि 14 धावेची गरज। जुनैद बगदादी आपण पाहतोय आणि अखेरची जोडी खेळपट्टीवरती आहे आणि अखेरचा चेंडू हाताळला जाईल
आणि अखेरची विकेट सुद्धा खेळपट्टीवरती आहे. कदाचित कदाचित 40+ बिग बॅश लीग मध्ये पहिला ऑल आउट होणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल का की जुनैद बगदादी या चेंडूला सन्मान देईल. ओहो चेंडू हवेत आहे आणि आता मात्र एकच धाव इथून मात्र जोडली जाईल आणि एकंदर जर का आपण पाहिलं तर मात्र म्हणावं लागेल